अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बळीराजा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या। शेतकऱ्यांसाठी आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नियमांवर बोट ठेवू नका, सरसकट पंचनामे करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। शिवाय लवकरात लवकर कामांना वेग देण्याचा आदेश। पंचनाम्यांचे काम युद्ध पातळीवर। कृषी मंत्री भरणे यांच्याबरोबर शेतकरी मोहोळ तालुक्यात आपत्तीग्रस्त भागांची पाहणी करताना। सांगोला तालुक्यातील 15 गावांचा संपर्क तुटला। 30,000 हेक्टर क्षेत्रांवरील पंचनामे पूर्ण, उर्वरित पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू। बांधकाम कामगारांच्या आरोग्याला महामंडळाचे बळ। 2 लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा। 2.25 लाख कामगार कुटुंबियांना मिळणार लाभ। पावसाने पिकांचे झाले मोठे नुकसान, शेतकरी झाले हवालदिल। हेक्टरी 50,000 रुपये मदतीची तीव्र मागणी। कापसाच्या झाल्या वाती आणि सोयाबीनची झाली माती। वडवणी तालुक्यात अतिवृष्टीचा कहर, शेतकरी संकटात, मदतीची प्रतीक्षा। मुदखेडमधील महिन्यातील तिसऱ्यांदा अतिवृष्टी, पिके झाली भुईसपाट। अनेक नद्यांचे पाणी पुलावरून वाहिल्याने रस्ते झाले बंद। वार्षिक सरासरीच्या 157% जास्त पाऊस। एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार 6,000 दिवाळी भेट। दिवाळी अग्रिम म्हणून 12,500 रुपये। पगारासोबत दरमहा 7,500 वेतनवाढ फरक हप्ता तर 12,500 रुपये उचल।